ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आज महाराष्ट्रामध्ये दहीहंडीची धूम पाहायला मिळते। लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच दहीहंडीचा उत्साह ओसंडून वाहतोय। राजकारण्यांकडून मोठमोठ्या दहीहंडी उभारण्यात आल्या असून बक्षिसांची उंची सुद्धा तेवढीच मोठी आहे। वर्षभर दहीहंडीचा सराव करणारे गोविंदा पथक आज थरावर थर रचत रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या तयारीत असणार आहे। थरांचा थरथराट आज दिवसभर पाहण्यासारखा असेल। ठाणे घाटकोपरमध्ये मानाच्या दहीहंड्या आयोजित करण्यात आल्यात। दहीहंड्यांसाठी लाखोंची बक्षिसं ठेवण्यात आली आहेत। वरळी, दादर आणि ठाण्यात दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली आहे। तर दादर मधली दृश्य आता आपण पाहतोय। दादर मध्ये आयडीएलची दहीहंडी या ठिकाणी गोविंदा पथक येण्यास सुरुवात झालेली आहे। महिलांच्या पथकाकडून सलामी सुद्धा दिली जाते। तर दुसरीकडे ठाण्यात सुद्धा दहीहंडीचा उत्साह अशाच पद्धतीने ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय। हळूहळू पावसाच्या सरी येत आहेत, त्यामुळे बाळगोपाळांचा उत्साह मात्र द्विगुणित होतोय पावसाच्या हजेरीमुळे। महाराष्ट्रामध्ये दहीहंडीची धूम आज दिवसभर पाहायला मिळणार आहे। लहानग्यांपासून मोठे सुद्धा या दहीहंडी उत्सवामध्ये अतिशय आनंदाने सहभागी होत असतात। राजकारण्यांकडून मोठमोठ्या दहीहंड्यांचं आयोजन केलं जातं। दादर आणि ठाण्यामधली आता दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहताय। दादरमधली आयडीएलची दहीहंडी महिला पथकाकडून सलामी दिली जाते। तर ठाण्यामध्ये सुद्धा गोविंदा पथक उपस्थित होण्यास सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी गोविंदा पथक आपलं रजिस्ट्रेशन करतात आणि त्यानंतर सलामी देण्यास सुरुवात होईल। अशाच पद्धतीने दिवसभर दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे। आणि एनडीटीव्ही मराठीकडून मुंबईमधल्या, पुण्यामधल्या आणि ठाण्यामधल्या दहीहंडीचा आढावा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। सध्या दादरची दृश्य आता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती महिला पथकाकडून सलामी दिली जाते। तर ठाण्यामध्ये सुद्धा दहीहंडीच्या उत्साहाला सुरुवात होतीये। या ठिकाणी गोविंदा पथक उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे। तर ठाण्यामध्ये गोविंदा पथकांची काय तयारी आहे या संदर्भातला आढावा आपल्यापर्यंत पोहोचवतात विनय म्हात्रे, माझे सहकारी। विनय, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा तृप्ती। विनय, एकूणच ठाण्यामध्ये काय वातावरण पाहायला मिळते, कशी तयारी आहे? ठाण्यात नक्की तृप्ती, आपण पाहिले की ठाण्यातली पहिली अंडी दिघे साहेबांनी सुरू केलेली ही अंडी, त्यामुळे दिघे साहेबांची अंडी, ठाण्यातली अंडी, मानाची अंडी, सोन्याची अंडी अशा विविध नावाने ही ठाण्याची अंडी ओळखली जाते। आपण बघू शकता की दिघे साहेबांनी सुरू केलेली दहीहंडी आहे। ठाण्यातली पहिली दहीहंडी असल्यामुळे जे मुंबईतून गोविंदा पथकं येतात ते गोविंदा मात्र आवर्जून पहिल्यांदा दिघे साहेबांच्या दहीहंडीला मान दिला जातो। तिथे येतात, तिथे सलामी देतात आणि मग ठाण्यातल्या इतर ठिकाणी ज्या दहीहंडी उत्सव आहे त्या ठिकाणी ते भेट देतात। परंतु पहिली मानाची हंडीला सलामी देण्यासाठी सगळे गोविंदा पथक आपण बघू शकते की आता गोविंदा पथक यायला सुरुवात झालेली आहे। बरोबर दुपारी 12 वाजताच्या सुरुवात या दहीहंडी उत्सवाला सुरुवात होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः इथे येणार, ते पूजन करतील आणि पूजन केल्यानंतर मग या उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत हा संपूर्ण उत्सव सुरू होणार आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे दिघे साहेबांच्या दहीहंडीला खूप लाखोंच्या बक्षिसांची उधळण झाली नसली तरी दिघे साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी इथे गोविंदा पथक मोठ्या प्रमाणात येत असतात आणि त्याचमुळे ही ते 3 दहीहंडी जी आपण पाहतो इथे लावण्यात आलेल्या आहे, त्यामध्ये ठाणेकरांसाठी, ठाण्यातले जे गोविंदा पथक आहे त्यांच्यासाठी एक मानाची हंडी ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मुंबईतून गोविंदा पथक जे येतात त्यांच्याकरता देखील एक हंडी इथे लावण्यात आलेली आहे आणि महिलांसाठी, विशेष करून महिलांसाठी दहीहंडी देखील इथे लावण्यात आली आहे। त्यामुळे 3 दहीहंडी या ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक गोविंदा चे उत्सव आहेत, आपण पाहतो आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो। ही पंढरीच म्हणता येईल ठाण्याची संपूर्ण, कारण अख्ख्या देशाचं, राज्याचं लक्ष दहीहंडी उत्सव म्हटलं की सगळ्यांचं लक्ष ठाण्याकडे लागतं आणि त्याच अनुषंगाने या ठाण्यामधल्या विविध ठिकाणी आपण पाहिलं की इथे दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो। बरोबर 12 वाजलेल्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता या ठिकाणी पोहोचतील आणि मग पूजन झाल्यानंतर मग ह्या उत्सवाला इथे सुरुवात होणार आहे। अनेक सिने तारका, अनेक राजकीय नेते हे सर्वच या ठिकाणी
एक जल्लोष, एक उत्साह हा पूर्णपणे या ठिकाणी पाहायला मिळणार. आज दिवसभर म्हणजे रात्री 11-12 वाजेपर्यंत ठाणे पूर्णपणे गजबजलेला असतो. ठाण्यामध्ये चालता येत नाही अशी परिस्थिती संपूर्ण असते. सगळी ही यंत्रणा, वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प असते. सगळे रस्ते गोविंदानी पूर्णपणे भरलेले असतात. त्यामुळे ठाणे, आजचा ठाणे हा फक्त गोविंदासाठी आणि हा गोविंदाचा उत्सव साजरा करण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी आणि हे दहीहंडी काला जो खऱ्या अर्थाने या ठिकाणी साजरा केला जातो ते पाहण्यासाठीच मुंबईतूनच नाही तर राज्यभरातल्या काही जिल्ह्यातून देखील लोक या ठाण्यामध्ये आज येताना दिसतील आणि ते या उत्सवाचा आनंद लुटणार आहेत. तृप्ती. विनय, साधारण 1.5 तासानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित होतील. तुम्ही सांगितल्याप्रमाणे 3 दहीहंडी इथे असतात. त्यांची उंची साधारण किती असते आणि किती पथकं या ठिकाणी येत असतात दहीहंडी फोडण्यासाठी? निश्चित. विनय म्हात्रे माझे सहकारी आपल्यासोबत ठाण्यामधल्या दहीहंडीचा उत्साह आपल्यापर्यंत पोहोचत होते. तर ही दृश्य आता दादरमधली आपण पाहतोय. दादरमध्ये सुद्धा आयडियलची दहीहंडी उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्यास सुरुवात झालेली आहे गोविंदा पथकांची. तर दुसरी दृश्य आता आपण पाहतोय ठाण्यामधलीच दहीहंडीची. तर प्रताप सरनाईक यांच्याकडून आयोजित दहीहंडीची दृश्य आता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहताय. या ठिकाणी सुद्धा गोविंदा पथक येण्यास सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये गोविंदा पथकांकडून दहीहंडीला सलामी दिली जाईल आणि दादरमध्ये सुद्धा दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतो. एकूणच मुंबई, ठाणे, पुणे, मुंबईतल्या अनेक ठिकाणी अशाच पद्धतीनं दहीहंडी आयोजित केली जाते. विविध राजकीय पक्षांकडून आयोजित केली जाते. लाखोंची बक्षिसं दहीहंडीसाठी असतात आणि त्यामुळे दहीहंडी फोडण्यासाठी सुद्धा तेवढीच चढाओढ पाहायला मिळते. मुंबईतील अनेक भागामध्ये दहीहंडी फोडली जाते. सकाळपासूनच दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळतो. गोविंदा आला रे आलाचा जयघोष हे छोटे गोविंदा करत असतात आणि किती थरांचा मनोरा रचायचा याची चढाओढ या दहीहंडी पथकांमध्ये पाहायला मिळते.